त्यांनी सोबत माइंडला गेलो होतो. ह्या टायमाला म्हणजे कॉलेजमधून आलो, तयार झालो आणि लगेच गेलो. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता मायनीमध्ये आलो. मायनीमध्ये आल्यानंतर ब्लॉग चालू करतोय. कालचा ब्लॉग कसा झालाय काय समजत नाही मला. आज लवकरच आलो माहिती 9:30 वाजले. एसटीची वाट बघायची. दुसरं कोण आलं नाही. निशांत आजार आहे. कधी यायचं काय माहिती. फोन करतोय आजारीच आहे का, झोपलेला असतो तर. कधी भरावायचं कधी काय माहिती. एसटी आली काय कुठली तरी आली एसटी, बघू. A few moments later. कॉलेजमध्ये आलोय. इथं बघतोय कोण आहे का, पण काय अजून कोण आलं नाही प्रॅक्टिकलला. माझ्याशिवाय दुसरं कोणच नाही. इलेक्ट्रॉनिक प्रॅक्टिकल आहे. निखिलचं नसतं. आणि दुसरं अभिला फोन केला, तो म्हणला येतो. ओमकार निकमला फोन करून बघायचा. आम्ही 3 जण असतो हॉस्टेलचे, 2 जण. ते दोघे येतील 10:30 वाजले. ते आता इथं थोडं बसलो होतो कॅन्टीनपाशी. आता प्रॅक्टिकलच्या लॅबपाशी जाऊन वाट बघू कोण येते का नाही. ते नुसतं फिरायचं आहे कॉलेजवर. जोपर्यंत येत नाही कोण तोपर्यंत थोडं काय करायचं. तोपर्यंत केलं असं काय तर इथं बसून करू व्हिडिओ एडिट. Later that same evening. मायनीमध्ये आलो. मायनीमध्ये येता येतं बॅगचा बोजा लय वाटलाय. जर्नल आज घेतले ती 2 जर्नल त्याचा बोजा. नंतर येताना आता विट्यामधून अल्बम आणलाय बारशाचा. प्रिशाच्या बारसं होतं त्याचा अल्बम आता आलाय, तो घेऊन आलोय. त्यानं बोजा खूप वाढला असं होतंय कधी कधी मागच्या बाजूला. डोकं दुखतंय. आज सकाळ दुपारपासून डोकं दुखतंय. आज लेक्चरला कोण नव्हती. बसून बसून कंटाळा यायचा. आम्ही शेवटीच लेक्चर 3 जण होतो. मी, अभि आणि प्रसाद. आणि येताना सुद्धा 3 जण आलो बस स्टँड पर्यंत. कसं वाटत होतं कसं तरी. कारण कोण पोरं नाही ते काय नाही. ते 2 जण तरी होती. बोलत बोलत आलो. थांबलोय मायनीमध्ये. गाडीला हात करत आता बघायचं भेटली तर कुठली गाडी. 6:30 वाजले आली काय भेटेल कुठली ना कुठली. नाहीतरी फोन करायचा कोणाला तरी. कोण ना कोण असणार तिथं मायनीमध्ये. नाहीतर घरून तरी फोन येईल. घरून आले की सांगायचं अजून काय भेटली नाही गाडी, या वाटलं तर. नाही भेटेल तोपर्यंत गाडी काय. गाडी भेटते मला 2-3 गाडी दिसते त्याच्यात एक पण मला वाटतं थांबणार नाही. नक्की सवय झाल्या म्हणजे अनुभव झालाय. लगेच बघून समजतं कोण कोण थांबवणार कोण नाही. बघू थांबते नाही ते येते. ह्या रोडला थांबायचं म्हणलं तर जे हात करायला कुणाला जायसाठी कुठल्या गाडीला कोण माणूस पेलेला असेल सांगू शकत नाही. बघून थांबायला लागतं गाडी कसं चालवतोय काय नाही. काय काय जण असते ती बघायचं पहिल्यांदा ऑब्झर्वेशन करायचं. गाडी नक्की तो कसा चालवतोय माणूस त्याच्यावर थांबवायचं. थांबवा काय यार. आज फक्त एकच लेक्चर नाही झाले, बाकीचे 3 लेक्चर झाले. 5 वाजेपर्यंत जाम वाट लागली. शिकवाय असं काय नाही पण डोकं माझं दुखत होतं. ती बसू वाटत नव्हतं एका जागी. आणि सरांनी आम्हाला झाडलं होतं सकाळी म्हणजे झापलं होतं. करून गेले गावाने आमच्यावर नावात असं प्रॅक्टिकल होतं तेव्हा केले एका जणाने नाव आमच्यावालं. मी अभि आणि म्हणजे अभि नाही आमचा ग्रुप होता आमच्या पोरांचा. तेव्हा आम्ही ते गेलो होतो. तिथं कोणतरी काय खडून उठून गेलं होतं. सरांनी आमच्यावर न घेतलं आम्हाला झापायला लागलं. सरांना प्रूव्ह करून दाखवलं आम्ही नव्हतो, आम्ही याच्या अगोदर होतो. तेव्हा ते काय म्हणलं नाही सर. एक असं झालं. मला माझा दुसरा चॅनल चालू करायचा त्यासाठी कंटेंट टाकतोय आणि पेपराचा पण अभ्यास करायला पाहिजे. पेपर जवळ आहे. मॅथेमॅटिक्समध्ये मी लयच वीक आहे. त्याचा जास्त करून अभ्यास केला पाहिजे. कारण की मॅडमने एक्झाम्पल दिली ती सोडून बघतो म्हणजे थोडं तरी मला जमलं तर मी पास होऊ शकतो.
आणि त्याच्यापेक्षा मार्क पाडायला जास्त प्रॅक्टिस करायला पाहिजे. जास्त प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. गाड्या बघू आधी तिथे राहिली बघू सांगते का. एस टी यायच्या अगोदर गावातली गाडी भेटली, नाहीतर म्हणलं होतं एस टीनं जायले. म्हणलं तोपर्यंत गाडी भेटली, पटापट आलो. एस टी मधून उभं राहून यायला लागला आणि गर्दी होती खूप, लांबनं दिसत होतं गर्दी. तोपर्यंत गाडी भेटली, थांबले ते काका आणि आलो मग. की 6:30 जरा फ्रेश काय करायचं बघू नंतर. A few inches later. त्यांनी सोबत माइंडला गेलो होतो ह्या टायमाला, म्हणजे कॉलेजमधून आलो, तयार झालो आणि लगेच गेलो माइंडला. त्या फोनला अपडेट मारायचं, म्हणजे सॉरी अपडेट नाही, सॉफ्टवेअर मारायचं होता, त्यासाठी गेलो. आणि आत्ता माघारी गेलो तर जेवण केले, तर नवीन वेब सिरीज आली ते बघायचं आहे. ताजा खबर भुवन बामची बेबी वाईन्स, मला ते जरा बघा, नंतर झोपून जाऊ. 9:15 वाजले, म्हणजे त्याच्या अगोदर ब्लॉग एंड करावा, नाहीतर बघता बघता कधी झोप लागेल काय सांगता यायचं नाही. मग भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि जे नवीन आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.